लाईट येतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आमच्या चॅनलमध्ये. आशूची दुनिया. खूप दिवसानंतर ब्लॉग करते, त्या चॅनलचं नाव पण विसरली. तर माझ्या चॅनलचं नाव आहे आशूची दुनिया. आणि आता वाजलेत रात्रीचे 3:10 झालेले आहेत आणि चहा वगैरे केलेला आहे, पण बघा झोप येत नाही आणि पोटात आता भूक लागलेली आहे खूप जोराची. आमच्या बरोबर हा कुकू पण जागा आहे. ए कुकू, कुकू हाय बोल, हाय बोल, हाय हाय बोल कुकू. ह्याने सगळ्यांची झोप, सगळे झोपलेले ह्याने सगळं इथे पाडून आमची झोप खराब केली. आणि आता आम्हाला लागली आहे जोराची भूक. तर काहीतरी मी ना रील आपण इंस्टाग्रामवर बघून बघून सगळेच बिघडलेलो आहोत. म्हणजे पोटात अशा आता कावळे ओरडत आहे. तर आम्ही एक रेसिपी करणार आहोत. एवढी नको पण रात्री कुकरची सिटीचा मारू नको. आम्ही गावी चाललो. अगं 4 नको येते. पप्पा पण येणार ना. इथे आम्ही बटाटे आता पहिला बॉईल करून घेतो. माहिती नाही ते बनेल आम्ही कुठपर्यंत बनेल. आता हे बटाटे सिमरन मॅडम बॉईल करायला ठेवते. बघूया, चला एक नवीन रेसिपी आहे तुमच्याबरोबर शेअर करतो. एडिटो आणि हा फक्त रात्रीचे पूर्ण दिवस झोपा काढून रात्रीची पाल शोधत असतो है ना. अरे म्हणजे आम्हाला ओनर पण आम्हाला बोलेल निघा आता तुम्ही रात्रीचं काय गरज होती पाडायची. ते आज तो घरी येऊन बोलणार आहे उद्या सकाळी रूम खाली करा. लायटर कुठे हे तो बोलतोय मी माऊ खेळ. काय बोलतो रे हे शेर. ए बाबा शेर काय बोलतो. कुठे जायचं तुला. भूख से बेहाल 5 खा के गुजारा कर रे बा. तू आता बाहेर येणार होती, मी काय बनवणार होती बोल. ते बटाट्याला असा चिरपाड करून त्याला फ्राय करून आणि मिरची मसाला लावून खाणार होती मी. तुमच्याबरोबर असं कधी झालंय का अचानक रात्री झोप येत नाही आणि भूक लागलेली असते जबरदस्त. झोप आलेली, कुकूनी झोप उडवली. ह्या कुक्कू नाही, ह्या कुक्कूनी सगळं ना आदळ आपट करून झोप पाल पकडायला जात होता रात्रीचा 1 वाजता आणि झोप खराब केली. स्वतः तर झोपतो पूर्ण दिवस आणि आमची झोप खराब करतो आता. टुटू बोलवते. ए टुटू, टुटू आहे तुझं नाव. टुटू आहे ओको. ए ते बटाटे बॉईल झालेले आहे. तिथे मी गरम पाणी करते आणि ही इंस्टाग्रामची रेसिपी आहे तर पहिल्यांदा ट्राय करतोय. हा रवा आहे तर त्याने दाखवलेलं की 2 चम्मच रवा. चम्मच कुठे. तर मी अंदाजे रवा घेते. त्याला थोडंसं गरम पाण्यात पुरी क्रिस्पी व्हायला भिजवायचं आहे. तर रवा घेतलेला आहे. पानी गरम झालेला आहे. अभी डालेंगे पानी. पकड़ते पानी इसके अंदर. चलो अंदर. करपलेला टोप. सॉरी. असं भिजत ठेवायचं आहे. कमी वाटतंय असं वाटत आहे. हे बघ कमी वाटतंय. तर सिमरनला कमी वाटतोय रवा तर मी आणि घेतला. असं बोललं की तुला पण वाटतच होता. जोपर्यंत आपले बटाटे स्मॅश वगैरे होतात त्याला असं थोडा वेळ ढाकून ठेवून देऊ. चलो बंद. आणि ह्याची पळायची प्लॅनिंग. हा रात्रभर फक्त पाल पकडायला शोधत असते. पाल नसते पण ह्याला दाखव कसा पळतो. जवळून दाखव. उसत नाही जाडा. शो बघा बाहेर पाल शोधतोय तिथून. जसे की ती पाल त्या साईडवर त्याला बघून बोलवते. जा बरे बाहेर. बटाटे बॉईल झाले. कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आता करूया
आणि आम्ही कुकूला पण घराच्या बाहेर काढलेलं आहे सक्सेसफुल. ते पियायचं पाणी होतं. पाहिजे तुला ते आता? आता बटाट्याला करूया स्मॅश. आधी स्मॅश. तू आणि पप्पा नुसते ते बटाटे खूप गरम आहेत. ठेचा पण आहे. हे जे आपण भिगाया हुआ था सूजी, आता तिला हातच यूज करायला. धनिया, मिरची पावडर, गरम मसाला पण होता त्याच्यामध्ये. असा गरम मसाला, तो खाली पाडते असं. हळदी पावडर, जिरा, थोडेसे काळे तेल घातलेलं नव्हतं. ते मी घेतलंय गव्हाचं पीठ. बस ना, बस. मीठ, त्याच्यात घालूया थोडंसं तेल घातलेलं तिने. आधी मी पाणी घातलं नाही, आधी असंच मिक्स करून घेऊया. आणि अजून पण बटाटे खूप गरम आहेत. मग काय ते पीठ सारखं होणार. त्याला पाण्याची गरज आहे पण. जास्त पीठ टाकलं बराबर आहे. पीठची पण गरज नाही. थोडंसं तेल लावून ठेवूया. गरम झालं, पुऱ्या बनतील मग. त्याला खराब झालेली कढाई गाईस, जी आता माझ्या लग्नानंतर चेंज वाटतं. हे एकदम शेफ स्टाईल तेल टाकताय तसे हात माकडं करेल. नुसते छोटे 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 पुरी बनवून घेते. बनतात का माहिती नाही, मोठी होईल का नाही बन. आरामात स्लो स्लो कितना होतं बघ आधी करून. मला ए टेक 2. एक अशा प्रकारे ट्राय केली आणि ती लाटून तर चिपकत होती. ती अशी पण चिपकणारच आहे म्हणून. ऑलमोस्ट सकाळ झालेली आहे गाईस. सकाळचे 4 वाजलेले आहेत. लोक आता झोपून उठतील आणि आम्ही अजून खाऊन झोपू वाटतं. तुम्ही तिथे टाइम बघू शकता. आणि आमचा कुकू मॉर्निंग वॉकला पण गेलेला आहे. मला ते मेथीचे पराठे दिसत. एवढ्या 4-5 पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता बघूया, तेल थोडं गरम झाल्यावर करेंगे फ्राय. तर आता एवढे लाटून घेतलेत. आता बघूया, तळून घेऊया. ही पहिली तळली आहे, तरी पुढे हे झाले काय कडक. बेली जान ही फुल्ली फुल्ली. दोन हवे बराबर त्याच्यावर फोकस नाही घेतला.
तर आता अशा सगळ्या तळून घेऊया, लाटून घेऊया. बस झाली आपली. आता इथं म्हणणं आहे की एवढ्याच पुऱ्या बस झाल्या, आपण एवढंच खाऊया आणि झोपूया, कारण तिला आली आहे झोप आणि माझी उडाली आता झोप. हां आता मला झोप येत नाही आहे. उद्या दुकानावर छोटी उद्या संडे. सिमरन उद्या जाणार आहे पिक्चर बघायला, सनम तेरी कसम. तुम्ही बघितला की नाही कमेंट करून नक्की सांगा. माझी शेंडी बघा तेवढीशी. तर माझ्या एवढ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, तेवढ्या पिठामध्ये एवढ्या पुऱ्या बनल्या आहेत आणि ते सिमरन तळते फटाफट. करता करता 4 वाजलेत, खाता खाता 5 वाजतील. भांडी धुता आणि आता मी एवढा रात्रीचा पसारा केलेला आहे परत. म्हणजे किती आम्हाला खाण्याची क्रेविंग आहे, तर आम्ही पूर्ण आवरलेलं किचन परत पसारा केलेला आहे. चलो कुछ नहीं होता है, कभी कभी चलता है, कभी कभी ही ऐसी पागलपंती होती है. चला खाऊन घेतो, तुम्हाला टेस्टिंग करून दाखवतो की कसं आहे ते. फायनली 4:30 वाजता आमच्या पुरी रेडी आहे. हे आहे पुरी 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 पुरी. एवढं सगळं आम्ही आता चॅलेंज करणार आहे. अशा घाम गाळून नवीन डिश तयार केलेली आहे. तर आता चला सिम्मीचा रिव्ह्यू बघूया. तर हा मी बनवलेला आज ठेचा, हिरव्या मिरचीचा, शेंगदाण्याचा झणझणीत. तर आता सिमरन खाऊन सांगणार आहे. थोडी अशी बस गते ॲप्रिन येतं पडलं असं बस, नाही तर असं तरी बस. कैसी बनी है सिमरन, कसं आहे चांगलं टेस्ट? फक्त थोडंसं काय मिरची पावडर असेल थोडं जास्त. हे आहे ना तिखट आता त्याच्याबरोबर ठेचा. खा खा. पहिला मी अशीच खाऊन बघते. तेल आहे पण त्यात. खरं तू माझी छोटी बहीण दिसते. छान झाली आहे, छान लागते. तुम्ही ट्राय करू शकता नक्की, पण अर्ध्या रात्री नाही, अर्ध्या रात्री दिवसाच्या try टायमाला. करा. थोडंसं ठेचावर खाऊन बघते. त्याच्यासोबत चांगलं वाटतं ना. ठेच्याबरोबर माइंड ब्लोईंग टेस्ट आहे. तुकुला आम्ही इथे बाहेर थोडंसं फिरायला पाठवलेलं, पत्र्यावर तो फिरतो थोडासा. तर आता त्यांनी काय केलं बघा, मला दाखवते. खाली जे रूम आहे ओनर आमचा, त्यांनी इथून जाळी लावली आहे आणि त्या जाळीमध्ये आतमध्ये जबरदस्ती घुसून गेला आहे. आता त्याला यायला इथून जागा नाही आहे. आता त्याला कसं आणायचं आम्ही? तो त्या साईडला गेला आहे पत्र्याच्या, फिरतोय इकडे कुठेतरी. हा पण तो मध्ये कुठेतरी फिरतोय, त्याचा घुंगराचा आवाज येतो. आता तो कसा येईल? सकाळी 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 म्हणून नको तो ताप केला आहे. आमचं चांगलं चाललं होतं, पुरी खाऊन आम्ही एन्जॉय करणार होतो, तर ह्याने आमची वाट लावली आहे. आता बघूया. आणि तो आमच्या पाठी किरकिर करेल, पेट का ठेवता आहे. दिसला का नाही? निघाला. हा बघा, हा बघा. ए चले घरी. अरे तू आगाव आहे रे कुकू. हे काढा आणि त्याला घे. कसे स्टंट करतोय बघा हा रात्रीचे. परत पळेल, परत पळेल. त्याचं जेवण घेऊ, त्याचं जेवण घेऊ. हे तुळशी काढायला. हां हां मारुडी बघा. आणि पडला तर खाली. हे तुळशी काढायला लागेल. तो येत का नाही? त्याला उडी मारता येते ना? अगं नाही मारायचं. हा बाबा बाबा बाबा, माझी जीव गेला. मम्मी माझी जीव गेला. मम्मी तिथे काय पण कुकू ये. त्याला त्याच्या जीवाची भीती. कुकू पडशील, कुकू पडशील, कुकू. हा ये बाबा बाबा. आवाज करू नको ना बावळट. मम्मी पडेल तो. परत नाही तर जायला. आता घे कुकू. है ना, परत घुसला आतमध्ये. फायनली आलाय हा घरात. आणि आता त्याचं टार्गेट आहे ही मधुमक्खी. मधुमाशीला त्याला आता पकडायचं आहे. आता तिच्या
आमच्यावर अटॅक मोडवर आहे ना. चला, तर हा सगळा कार्यक्रम करता करता 5 वाजलेले आहेत. 5 वाजलेत, अजून काय झोप येत नाही. आता किशनजी यायचा टाईम होईल, 5:30 पर्यंत ते येतील. बघूया, झोप आली तर झोपूया. सकाळी शॉप पण ओपन करायचं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. गुड नाईट बोलू की गुड मॉर्निंग बोलू, गुड मॉर्निंग झालेलीच आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.